नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित अरण्य सुंदरी ही दीर्घ कथा आणि आज या कथेचा भाग 4. राजेसाहेब पार थकले होते शरीरानं, पण मनानं मात्र पार खलास झालेले होते. वेड्यासारखी अवस्था झाली होती त्यांची. आणखीन एखाद दुसरा दिवस गेला तर खरोखर आपल्याला वेड लागेल याची खात्री त्यांना झालेली होती. राजमाता त्याच अवस्थेत पोचली होती. तिची अवस्था आंधळ्यासारखी झाली होती. तिला समोरचं काहीही दिसत नव्हतं. ध्यास लागला होता तो फक्त आपल्या पोरीचा. आपण एखाद्या गावात जाऊया, निराश मनानं ती राजेसाहेबांना बोलली. राजेसाहेब काय उत्तर देतील याची साधारण कल्पना तिला होती. कदाचित ते काहीही बोलणार नाहीत हेच तिने गृहीत धरलेलं होतं. कारण जाण्यासारखं कुठलंही ठिकाण नव्हतं. तिच्या भाऊबंधांनी तर जाणून बुजून त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. प्रत्येक जण स्वतःच्या जीवाला घाबरत होतं. राजसत्तेविरुद्ध दंड थोपटण्याचं सामर्थ्य कोणातही नव्हतं. अफाट सामर्थ्य असलेल्या इंग्रजांचे दुश्मन म्हणून तर त्यांची वाळीत टाकल्यासारखी अवस्था झालेली होती. राजेसाहेब आणि त्यांचे दरबारातले मानकरी एकाकी पडलेले होते. कुणाही ओळखीच्या माणसानं आपल्याला बघितलं तर लगेच आपल्याला पकडून न्यायचा प्रयत्न होईल याची पुरेपूर खात्री राजेसाहेबांनाच काय तर जखमी अवस्थेत असलेल्या मंत्र्यांना सुद्धा होती. तुमचं दुःख मला कळतंय, पण आपण जाऊन जाणार कुठे? जाण्यासारखं एक तरी ठिकाण आहे का आपल्या पुढे? खाली मान घातलेल्या अवस्थेत राजेसाहेब कसंबसं बोलले. आपल्यावर जी वेळ आली ती कुत्र्यावर सुद्धा येऊ नये हाच विचार त्यांच्या मनात आला. क्षणाक्षणाला आत्महत्येचे विचार त्यांच्या डोक्यात घोळायला लागले. निग्रही मनानं त्यांनी त्या विचारांना धुडकावून लावायला सुरुवात केली. केवळ पोरीसाठी त्यांचा जीव तिळ तिळ तुटत होता. राजेसाहेब, आलं देवाजीच्या मनात तिथे कुणाचं काहीही चालेना. अर्धाधिक शरीर भाजून निघालेला म्हातारा मंत्री दुःखानं कळवळून कसाबसा बोलला. सर्व काही गेलं होतं. सारं काही तो हरवून बसला होता, पण बोलण्याची ही शैली मात्र सुटली नव्हती. मंत्री राजमाता सांगतात आपण गावात कुठेतरी जाऊया. मला वाटतं आपण राजधानीत जाऊया. आणि तुम्हालाही वाटत असेल की कुठेच नाही तर निदान माणसात तरी जाऊया. एकाएकी थकलेले राजेसाहेब झटका आल्यासारखे उठले. घाबरलेल्या मंत्र्यांनी दचकून त्यांच्याकडे बघितलं. राजेसाहेबांची ही अवस्था फार वाईट आहे याची खात्री सर्वांना पटत होती. उठलेल्या राजेसाहेबांच्या अंगात उठून उभं राहायचं त्राण राहिलेलं नव्हतं. त्यांचं शरीर सारखं इकडे तिकडे हेलपाटत होतं. शरीराची ताकद पूर्णपणे नष्ट झाली होती आणि मनाची तर झालेलीच होती. राजेसाहेब, निराश नका हो. यातूनही काही मार्ग सापडेल. थोडा धीर धरा. म्हातारा जखमी मंत्री कसाबसा भीत बोलला. शब्द होते धीराचे, पण निराश मनानं सोडलेले. खचलेल्या त्या निराश म्हाताऱ्यानं राजेसाहेबांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याचं ते बोलणं ऐकून राजेसाहेब खळखळून हसत होते. चहूबाजूंनी हातवारे करत त्यांच्या हसण्याचा आवाज हळूहळू वाढत होता. मंद मशालीच्या उजेडात ते भेसूर दृश्य प्रत्येकाच्या मनाचा थरकाप उडवत होतं. मंत्री महोदय, तुम्ही धीराचे शब्द देताय आम्हाला. सर्व काही ठीक होईल हे तुम्ही मला सांगताय, पण ते कसं होईल हे नाही तुम्हाला सांगता येत.
खळखळून हसणारे राजेसाहेब बोलता बोलता कठोर झाले. क्रोधानं थरथरणारी त्यांची क्षीण नजर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरनं तलवारीसारखी फिरायला लागली. मंत्री महोदय, सर्व काही ठीक होईल. आज ना उद्या इथे कोणाचा तरी हल्ला होईल. आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. घोड्यांना बांधून जिवंत नाहीतर मूर्त अवस्थेत आपल्याला ओढत नेलं जाईल. आपली रक्ताळलेली अंग लोंबायला लागतील. वाटेतल्या झाडांना दगडांना आपलं रक्त न्हाऊ घालतील आणि आपल्या रक्ताळलेल्या त्या मार्गावरनं आमच्या छाताडावर आमचा महान दुश्मन नाचायला लागेल. ज्या राजधानीत आम्ही राजेसाहेब म्हणून सिंहासारखे गरजत होतो, त्याच राजधानीत त्याच राजेसाहेबांच्या लखतर लोंबणाऱ्या शरीराची धिंड काढली जाईल. बोलता बोलता ते थपकन थांबले. त्यांचे डोळे गरागरा फिरत होते, पण त्या डोळ्यात नेमक्या कुठल्या भावना आहेत हे मात्र कोणाच्याही लक्षातच येत नव्हतं. आणि मग मंत्री महोदय, इथे सगळं संपेल. सगळं संपणार इथे. आणि तुम्ही म्हणताय की सगळं ठीक इथेच होईल. इथेच. बोलता बोलता राजेसाहेब हेलपाटले. त्यांचं डोकं दगडावर आपटलं. कदाचित त्यांना तिरमिरल्यासारखं झालेलं असावं, पण तरीही ते कसेबसे धडपडत उठले. आत्तापर्यंत हा सगळा तमाशा बघणारी राजमाता झटक्यासरशी उठली. तिच्या शरीरात इतकं बळ कसं आलं हे कोणालाही समजलं नाही. राजेसाहेबांच्या कमरेभोवती घट्ट मिठी घालून तिने त्यांना पथारीवर बसवलं आणि खाली बसवता बसवता ते जोरात आदळले. बेहोश झाल्यासारखी त्यांची अवस्था झाली आणि जोर जोरात ओरडायला त्यांनी सुरुवात केली. मधूनच ते जोर जोरात किंचाळत राहिले. अहो, तुम्ही सगळे फितूर आहात. माझा सगळा नाश हवाय तुम्हाला, सर्वनाश माझा. मला पकडून तुम्ही सगळेजण दुश्मनांच्या हवाली करणार आहात मला. ते जीव तोडून ओरडले. राजमाता त्यांना समजावून सांगायला लागला. त्यांचे गाल थोपटून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला लागल्या. त्यावेळी नियती त्यांच्याकडे बघून हसत होती. दात विचकून हसत होती. काळ समीप येऊन ठेपला होता. काळाचे दूत दात विचकून रोखलेल्या डोळ्यांनी प्रत्येकावरून नजर फिरवत होते आणि जिभल्या चाटून वखवखलेपणाची जाणीव भक्ष्याला देत होते. एकूण 4 वाघ होते ते. फार तर कुत्रे एवढे मोठे. ते वाघ नसून वाघरं आहेत हे भानावर आलेल्या मंत्र्यांना बघितलं आणि जोरात ओरडून त्यांनी शस्त्राला हात घातला. अनपेक्षितपणे एका वाघराची झडप त्यांच्या शरीरावर पडली. ओरडायला सुद्धा त्यांना उसंत मिळाली नाही. पाहता पाहताच नरडं फोडलं गेलं आणि चवताळलेली वाघरं एकदम धुसफुसत ओरडत आत घुसली. एकेकाच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात झाली आणि बघता बघता सगळं संपलं. सिंहासारख्या गरजणाऱ्या राजेसाहेबांचं अस्तित्व पाहता पाहता संपलं. अत्यंत हुशार अशा राजेसाहेबांचं काळानं लादलेलं वेडेपणही त्याचबरोबर संपलं. रात्र संपली, पण मशाल पेटत राहिली. संपलेल्या रात्रीबरोबर शिल्लक राहिली ती मानवी शरीराची लखतर. हे सगळं दृश्य राजकुमारीला असह्य झालं. स्वतःला ती सावरू शकली नाही. लहान मुलीसारखी ती गळा काढून रडायला लागली.
तिच्या मागोमाग आत आलेली 2 वाघरं वखवखल्यासारखी तिच्याकडे बघत होती, पण पुढे यायचं धैर्य त्यांच्यात नव्हतं. बऱ्याच वेळाने राजकुमारीने स्वतःला सावरलं, पण अधूनमधून ती धुमसत राहिली. एकाएकी काहीतरी सरसरल्यासारखं तिने ऐकलं. स्वतःवर तिने कमालीचा ताबा मिळवला. तिने कानोसा घेतला आणि आपल्या डोक्यावर कोणीतरी वावरतोय याची जाणीव तिला झाली. आता कोणताही धोका पत्करायला ती तयार नव्हती. धोका पत्करणं तिला जमण्यासारखं नव्हतं. जे घडलं ते रानटी जनावरांच्याकडनं हे तिच्या लक्षात आलं होतं, पण त्या रानटी जनावरांवर सूड उगवणं तिच्या दृष्टीनं अयोग्य होतं. कारण ब्रह्महत्येचं पाप जनावरांच्या माथी बसत नाही हे तिला कोणी सांगायची गरज नव्हती. हळूच ती एका कपारीतनं गर्द झोडपात शिरली. लख्ख सूर्यप्रकाशानं सारी सृष्टी न्हाऊन निघाली होती, पण तिच्या अंतःकरणात अंधार पसरला होता. दुःखानं ती वेडीपिशी झालेली होती. ती हळूच पलीकडच्या टेकाडावर आली आणि एका चढावरच्या झोडपात बसून तिने सभोवत आली नजर फिरवायला सुरुवात केली. ती अशा जागी बसली होती की जवळून कोणी आलं असतं तरी त्यांना तिचं अस्तित्व जाणवलं नसतं. बऱ्याच वेळाने तिने राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा तो भिल्ल पुन्हा पाहिला. तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. आपोआप तिचा हात कमरेच्या पट्ट्याला गेला आणि कमरेचा पट्टा आपण गुहेत विसरलोय हे तिच्या लक्षात आलं. अनामिक भीतीने तिचं हृदय थरारल्यासारखं झालं. या क्षणी आपण रानटी जनावराचा सुद्धा प्रतिकार करू शकणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. झपाझप पावलं टाकत तो गोऱ्यापान शरीराचा भिल्ल तिथून जाताना तिला दिसला. तो दूरवर निघून गेला याची तिने पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि ती हळूच गुहेत शिरली. कठोर बनलेलं तिचं अंतःकरण पुन्हा एकदा भरून आलं होतं आणि भानावर येऊन तिने खाली पडलेला सुरा उचलला. मासाहेबांच्या बोटातली अंगठी तिने स्वतःच्या बोटात घातली. राजघराण्याचं वैभव जपणं तिचं कर्तव्य होतं. शरीरात प्राण असेपर्यंत तेवढ्याच एका वैभवाची ती जपणूक करत होती. पुन्हा एकदा भरल्या डोळ्यांनी तिने सगळ्या प्रेतांवरनं नजर फिरवली. कंठातून फुटणारा हुंदका कसाबसा आवरला आणि झटक्यासरशी ती त्या गुहेतनं बाहेर पडली. तिच्या दृष्टीनं सारं काही संपलं होतं. वैभव तर केव्हाच गेलं होतं, पण जो काही थोडाफार आधार होता तोही नाहीसा झाला होता. आता जगात ती पूर्णपणे एकटी होती. कोणाचाही आधार नव्हता तिला. उघड फिरण्यात धोका होता. दुश्मनांच्या हाती सापडलो तर आपल्या शरीराचं काय होईल ही शंका तिला क्षणाक्षणाला भेडसावत होती. आपला दुश्मन आपलं संपूर्ण खानदान नष्ट करण्यासाठी टपलेला आहे हे तिला पक्क माहिती होतं. पाहताक्षणी तो आपल्यावर हल्ला करेल, आपल्या शरीराचे हाल हाल करेल आणि सुडानं पेटलेला तो दुश्मन आपलं शरीर शेवटी कोल्ह्या कुत्र्यांना खाण्यासाठी टाकून देईल. ती मृत्यूला भीत नव्हती. समोरासमोर मृत्यूशी देखील झुंजण्याची तिची तयारी होती, पण छुपा आणि किळसवाणा मृत्यू तिला नको होता. तसा मृत्यू येऊ घातला तर स्वतःच्या हातानं स्वतःचं शिर धडावेगळं करायची तिची तयारी होती. तिचं शरीर पूर्णपणे थकलेलं होतं. टेकाडाचा चढ चढता चढता ती काही वेळापूर्वी दडलेल्या झोडपात बसली. भुकेने तहानेने तिचा जीव कासावीस झाला होता, पण बसलेल्या धक्क्यानं तिची ती भूक आणि तहान मारून टाकलेली होती. कितीतरी वेळ ती ग्लानी आल्यासारखी पडून राहिली होती. कोणाच्या तरी जोरजोरात बोलण्याच्या आवाजानं ती सावध झाली.
स्वतःला तिने कसंबसं सावरलं आणि तोच मघासचा भिल्ल बघून पुन्हा तिचं शरीर पेटून निघालं. क्रोधाने थरथरत तिने कमरेच्या सुऱ्याला हात घातला आणि हताशपणे तिने तो हात बाजूला केला. सूड घेण्याची ही वेळ नाही याची जाणीव तिला झाली, कारण त्याच्याबरोबर आता आणखीनही काही माणसं होती. गुहेतली सगळी प्रेतं मानानं बाहेर काढलेली बघून ती हादरली. काय घडतंय हे तिच्या लक्षात नाही आलं. सगळी प्रेतं इतक्या मानानं बाहेर काढायचं या लोकांना काय कारण हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. जेव्हा आपल्या पिताजींचा आणि मासाहेबांचा अंत्यविधी सुरू झाला तेव्हा तर ती वेडीपिशी झाली. दुःख सहन करणं तिला अशक्य झालं. पुढे धावून जाण्याचा मोह तिला आवरता आला नाही, पण तरीही तिने स्वतःला कसं बसं सावरलं. त्या धडधडत्या चिता तिचं अंतःकरण जाळायला लागल्या. भारावलेल्या तिच्या डोळ्यांना त्या ज्वाळातून मातापित्याच्या आकृत्या दिसायला लागल्या. सर्व माणसं निघून गेली. तो राजबिंडा दिसणारा भिल्ल सुद्धा निघून गेला आणि तिचं थकलेलं एक एक पाऊल शांत होणाऱ्या चितेच्या रोखानं पुढे पडायला लागलं. जसजशी रात्र चढू लागली तसतशी तिची भारावलेली अवस्था ताळ्यावर यायला लागली. चिता शांत झाल्या तशी तीही शांत झाली. पूर्णपणे तिने स्वतःला सावरलं. स्वतःच्या मनावर तिने पूर्णपणे ताबा मिळवला. तिने ज्या दिशेला तो भिल्ल गेला होता त्या दिशेला नजर रोखली होती. कोणतंही कारण नसताना आपल्या मागे लागणाऱ्या त्या भिल्लाची मूर्ती तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि तिचं मस्तक भडकून उठलं. आणि सोडाच्या भावनेनं पेटलेल्या राजकुमारीनं एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली, तो गेल्या दिशेनं. मध्यरात्र उलटली होती आणि पिठासारखं चांदणं पसरलेलं होतं. नथू गढीच्या वाड्यातल्या चौकात झोपला होता. गाढ झोपल्यासारखा दिसत असला तरी त्याची झोप अतिशय सावध होती. घोरणं हे तर त्याला कधी माहीतच नव्हतं. सूरज दार बंद करून शय्यागृहात झोपला होता. वाड्याच्या मागच्या भागात एक भिल्ल घोरत पडला होता आणि दुसरा भिल्ल वाड्याभोवती गढीत फिरून पहारा देत होता. काहीही घडायची शक्यता वाटत नव्हती. कोणीही चोरून मारून गढीत यायचीही शक्यता नव्हती आणि तरीसुद्धा पहारा मात्र अतिशय कडक होता. डोळ्यात तेल घालून त्या भिल्लाचा पहारा चालू होता. काहीही घडो किंवा घडू नये, पण पहारा करणं हे त्याचं काम होतं आणि आपलं काम तो प्रामाणिकपणानं करत होता. गडीच्या पश्चिमेच्या बाजूला कड्याजवळ त्याला काहीतरी हलताना दिसलं. एक मानवी आकृती त्याच्या नजरेनं स्पष्टपणे टिपली. तो हलकेच खाली बसला. पायांवर सरपटत सरपटत एका झुडपाच्या आडोशाला गेला आणि तिथे राहून तो बघायला लागला. त्यांनी धनुष्याला बाण लावला. कोणत्याही वेळी कोणताही प्रसंग ओढवण्याची भीती त्याला वाटत होती. पण एकदम बाण सोडायला त्याचं मन धजलं नाही. 2 दिवसांपूर्वी सूरजनं प्रत्येकाला दिलेल्या सूचना त्याच्या मनासमोर उभ्या राहिल्या. खात्री झाल्याशिवाय आणि जनावर आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय बाण सोडायचा नाही अशी सक्त ताकीद सूरजने प्रत्येकाला दिली होती. बराच वेळ तो जागच्या जागी खेळून राहिला होता. कड्यावर असलेल्या एका तटाजवळून एक स्त्री हळूहळू वाड्याच्या रोखानं सरकतीये हे त्या भिल्लाच्या नजरेनं टिपलं. त्याच्या मनाची चलबिचल झाली. एकाएकी ती हाडळ त्याच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. गेल्या 2 दिवसात या हाडळीनं नुसतं थैमान घातलं होतं. रंगोलीतला एक घाबरलेला भिल्ल
दिवसभर घाबरलेल्या अवस्थेत होता, भ्रमिष्ठासारखा दिवसभर बडबडत राहिला होता आणि दुसरी रात्र येता येता त्यांनी प्राण सोडला होता. या एकाच वार्तेने सगळीकडे खळबळ माजून राहिली होती. रात्री अपरात्री बाहेर पडायला सुद्धा रंगोली परिसरातला भिल्ल धजावत नव्हता. हा भिल्ल जागच्या जागी थिजल्यासारखा बसून राहिला आणि जेव्हा त्यांनी त्या स्त्रीला स्पष्टपणे बघितलं तेव्हा धनुष्याला लावलेल्या त्याच्या हातातला बाण गळून पडला होता. ती स्त्री तशीच वाड्याच्या रोखानं पुढं सरकली आणि घाबरलेला तो भिल्ल पुढे सरकला. त्याचे हातपाय भीतीने थरथरायला लागले. एक मशाल वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ हललेली त्यांनी बघितली आणि जीवाच्या आकांताने तो पुन्हा एकदा ओरडला. वाड्याच्या रोखानं जाणारी ती हाडळ नाहीशी झाली होती. घाबरलेली त्याची नजर भिरभिरत सभोवताली फिरली, पण ती हाडळ पुन्हा कुठे दिसली नाही. आपण पाहिलेली हाडळ त्या ठिकाणी नाहीच आहे हे बघताच त्याचा धीर सुटला आणि तो वेड्यासारखा धावत सुटला. जीव तोडून तो धावायला लागला. नथुनी जेव्हा त्याचा हात गच्च पकडला तेव्हा सुद्धा तो घाबरून जोरात ओरडला, "अरे बॉम्बलायला काय झालंय?" एक सणसणीत शिवी हासडून नथुनी त्याला विचारलं. त्यावेळी नथूच्या एका हातात मशाल जळत होती. ती ती हाडळ 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 कसेबसे त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले आणि हाडळ दाखवण्यासाठी त्यांनी जो हात आडवा धरला होता तो लाकडात रुतलेल्या बाणासारखा थरथर कापत होता. नथूच्याही चेहऱ्यावर अस्पष्टपणे का होईना पण भीतीची छटा पसरली होती. ती हाडळ गढीत आली आहे या कल्पनेनं नथू सुद्धा घाबरलेला होता. घाईघाईत तो त्या भिल्लालाच घेऊन सूरजच्या शय्यागृहाजवळ आला आणि एका हातात मशाल घेऊन बाहेर येणारा सूरज त्यांना बघायला मिळाला. सूरजच्या कपाळावर आठ्या होत्या आणि नजरेत राग होता. त्याच्या चेहऱ्यावरनं चीड स्पष्ट दिसत होती. "नथू, मी ऐकलंय सगळं. कुणाला भीती वाटत असेल तर त्यांनी या गढीतनं निघून जावं." सूरज रागाच्या भरात तिरस्कारानं बोलला आणि नथूच्या चेहऱ्यावरची भीती बघता बघता नाहीशी झाली. आपल्या चेहऱ्यावर भीती दिसली तर सूरज आपल्या कमरेत लाथ घालून आपल्याला हाकलून देईल हा विचार त्याच्या मनात उभा राहिला. काहीही न बोलता दोघे ज्या ठिकाणी ती हाडळ दिसली होती त्या ठिकाणी आलेले होते. घाबरलेला तो भिल्ल मागून आला. काही न बोलता तिघांनी मशालीच्या उजेडात शोधाशोध करायला सुरुवात केली. पहाट तर अगदी तोंडाशी आली होती, पण ती हाडळ त्या तिघांना शोधूनही सापडली नव्हती आणि ती कधीच सापडणार नाही असं त्या भिल्लाला वाटत होतं. पूर्वेकडे फटफटलं आणि वाड्याच्या सभोवताली शोधून शोधून दमलेला सूरज त्या ठिकाणी आला. त्याच्या डोळ्यापुढे एक एक चित्र सरकायला लागलं. ज्यांना ज्यांना ती हाडळ दिसली, ज्यांच्याशी ती हाडळ बोलली, त्या सगळ्यांच्या तोंडचे शब्द त्याच्या मनात घुमायला लागले. एक हाडळ मदतीची याचना करते, आपण राजकुमारी असल्याचं सांगते. इतकंच नाही तर आसरा दिला तर भरपूर संपत्ती देऊ असंही सांगते. हे चित्र आणि आत्ता दिसणारं दुसरं चित्र यात जमीन आसमानाचा फरक होता. आत्ता दिसणारी ही हाडळ वेगळ्या वृत्तीची होती. एकट्या दुकट्याला घाबरवण्याचा तिने सपाटा लावला होता. गावाजवळच्या एका झोपडीजवळून तर तिने अन्न पळवलं होतं. पाणवठ्यावर पाणी पिताना ती अनेकदा दिसली होती. पण सूरजनं तिच्या बाबतीत कुठलाही ग्रह करून घेतलेला नव्हता. ज्या मंडळींचा आपण अंत्यविधी साजरा केला त्यांचीच ती मुलगी असावी किंवा त्यांच्यातली ती एखादी स्त्री असावी असा विचार त्याच्या मनात येत होता. पूर्वी ती आसऱ्यासाठी आणि म्हाताऱ्या कोतऱ्यांना जगवण्यासाठी मदत मागत होती. त्यावेळी भरपूर संपत्तीची ती लालूच दाखवत होती आणि आता तीच अरण्य सुंदरी कशाचीही पर्वा नसल्यासारखी बेगुमानपणे वागत होती. आपण राजघराण्यातल्या व्यक्तींचाच अंत्यविधी पार पाडला याची जाणीव आता सूरजला झालेली होती.
गुहेत प्रेताजवळ सुवर्णाच्या मोहरांनी भरलेल्या 4 गच्च थैल्या त्याला सापडल्या होत्या. तसं पाहता ती संपत्ती अमाप होती. त्याच मोहरातल्या काही मोहरा मदत करणाऱ्यांना ती राजकुमारी देणार असेल हा विचार सूरजच्या मनात आला. या अरण्य सुंदरीच्या मागे काहीतरी भयंकर असं गूढ दडलंय याची सूरजला पूर्ण खात्री झाली होती. नथू आणि त्याच्या बरोबरच्या भिल्लाला शिव्या देत तो आपल्या शय्यागृहाच्या दारापर्यंत आला. नथू, ती अरण्य सुंदरी एक हडळ आहे हे डोक्यातनं काढून टाक. कदाचित परिस्थितीने तिला हडळ बनवलेला असेल. कदाचित आसरा शोधण्यासाठी ती भटकत असेल. हडळ म्हणून जे घाबरले त्यातल्या एकानं जरी धैर्य केलं असतं तर ती कोण आहे हे आपल्याला नक्की कळलं असतं. सूरज गंभीर आवाजात बोलला. ती हडळ आहे हे निदान नथूच्या डोक्यातनं तरी काढून टाकावं असा त्याचा विचार होता. म्हणूनच त्यांनी तो प्रयत्न चालवलेला होता. सूरज, समज ती पुन्हा समोर आली तर आम्ही काय करू? काही करू नका. मुख्य म्हणजे तिला धोका होईल असं काही करू नका. आपल्याला जेव्हा धोका नाही हे तिच्या लक्षात येईल ना, तेव्हा तुला तीच सगळं काही सांगून टाकेल. आणि हे बघ नथू, यदाकदाचित तिने शस्त्र उगारलं तर तुम्ही पळायचा प्रयत्न करा. तिच्यापासून शक्यतो दूर राहा, पण तिच्यावर शस्त्र मात्र उगारू नका. सूरजनी स्पष्ट शब्दात सांगितलं आणि तो शय्यागृहात शिरला. त्यांनी दाराचा आडसर आतून सरकवला आणि पलंगाकडे वेड्यासारखा बघत राहिला, कारण तीच लावण्यवती अरण्य सुंदरी क्रोधिष्ठ नजरेनं त्याच्याकडे बघत होती. बागदार पात्याचा धारदार सुरा तिने हातामध्ये जय्यत तयारीत धरलेला होता. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित अरण्य सुंदरी ही दीर्घकथा. या दीर्घकथेचा आज 4था भाग तुम्ही ऐकलात. या कथेचा शेवटचा अर्थात 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.